तुला माहिती आहे का, काही लोक आयुष्यात खूप यशस्वी होतात आणि काही कितीही मेहनत केली तरी जागेवरच राहतात. का बरं असं होतं? नेपोलियन हिल म्हणतो, मनुष्य जे विचार करतो तेच तो बनतो. हीच आहे थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाची मूळ शक्ती. डिझायर, इच्छा, हीच सुरुवात आहे. सगळं इथूनच सुरू होतं. तुला खरंच काय हवंय? हिल म्हणतात, फक्त मला पैसा पाहिजे असं म्हणणं पुरेसं नाही. तेवढं हवंय की झोप लागत नाही. तेवढं हवंय की मन त्याचाच विचार करतं. ज्याची इच्छा जळते त्याचं यश भेटतं. 2. फेट. स्वतःवर विश्वास ठेव. कधी कधी सगळं धुसर दिसतं, नाही का? काय होईल? जमेल का? मी योग्य आहे का? हिल म्हणतात, व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. विश्वास म्हणजे तेव्हा पण स्वतःवर उभं राहणं जेव्हा बाकी सगळे शंका घेतात. 3. ऑटो सजेशन. मेंदूला सवय लावा. आपला मेंदू आपण काय सांगतो ते मानतो. रोज सकाळी आणि झोपण्याआधी स्वतःला सांग, मी माझं लक्ष्य गाठणार आहे, मी करू शकतो. हे शब्द वारंवार ऐकवले की मन आतून तयार होतं. सबकॉन्शियस माइंड तुला त्या दिशेनं ढकलतं. हेच तर खऱ्या विजेत्यांचं सिक्रेट आहे. 4. स्पेशलाइज्ड नॉलेज, खास ज्ञान. बघा ना, सर्वांना थोडंफार माहीत असतं, पण जो एखाद्या विषयात खोल जातो तोच जगात आपलं नाव करतो. हिल म्हणतात, जनरल नॉलेज उपयोगाचं नसतं जोपर्यंत त्याला ॲक्शन जोडलेली नाही. म्हणून शिक, पण नेहमी वापरासाठी शिक. 5. मास्टर माइंड. योग्य लोकांबरोबर राहा. तू ज्या 5 लोकांबरोबर वेळ घालवतोस तू तसाच बनतोस. मग स्वतःला विचार, मी कोणासोबत बसतोय, कोणाचं बोलणं ऐकतोय. पॉझिटिव्ह आणि प्रोग्रेस करणाऱ्या लोकांबरोबर राहिलास तर यश जवळ येतं, अगदी आपोआप. 6. पर्सिस्टन्स. हार मानू नकोस. यश कधीही पहिल्याच प्रयत्नात मिळत नाही. जग सगळ्यांना टेस्ट करतं. जो टिकतो तो जिंकतो. हिल म्हणतात, फेलियर्स आर टेम्पररी डिफीट्स, नॉट परमनंट लॉस. म्हणून जरी पडला असशील तरी उठ, कारण कदाचित पुढचं पाऊलच तुझं यश असेल. यश, पैसा, सुख सगळं सुरू होतं तुझ्या विचारांपासून. जर तू विचार बदललास तर आयुष्य बदलतं. थिंक पॉझिटिव्ह, बिलीव्ह स्ट्रॉंगली, ॲक्ट पर्सिस्टंटली. आणि हो, जर तुला असं वाटलं की ही गोष्ट तुझ्या मनाला भिडली तर लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब नक्की कर. पुढच्या वेळी भेटूया आणखी एका पुस्तकासोबत. तोपर्यंत विचार करत रहा आणि श्रीमंत बनत रहा.